हॅलो डिअर स्टुडंट्स, वेलकम टू एसके सर्स मॅथ्स अकॅडमी. लास्ट लेक्चरला आपण रूल नंबर 2 पाहिलेला आहे. रूल नंबर 1 आणि रूल नंबर 2 आपल्याला व्यवस्थित जमतोय असं आपलं एक्सपेक्टेशन आहे. लक्षात ठेवा, रूल नंबर 2 मध्ये आपण एक असा स्पेसिफिक फॉर्मॅट बघितला होता. कुठला फॉर्मॅट होता आठवत असेल तुम्हाला, की आपण mdx प्लस ndy हा जो फॉर्मॅट आहे आपला mdx प्लस ndy इज इक्वल टू 0 हा स्टँडर्ड फॉर्म आहे डिफरन्शियल इक्वेशनचा. तर ह्या यम मधनं जर आपल्याला y कॉमन घेता आला, समजा ह्या यम मधनं जर y कॉमन घेता आला आणि म्हणजे शिल्लक राहील त्याला f1 असं म्हटलं आपण. ओके, हा तुमचा फॉर्मॅट प्लस ह्या n मधनं जर x कॉमन घेता आला, x राहील त्याला आपण f2 xy असं म्हणतो. dy इज इक्वल टू 0 असं असेल तर आपण रूल 2 यूज करणार. काय करणार आपण? रूल 2 यूज करणार. लक्षात ठेवा, y जो आहे तो कॉमन घेता येतो आणि तो कोणाला मल्टिप्लाय असतो? dx ला. म्हणजे कुठला फॉर्मॅट मिळाला? y dx. आणि इथे जर पाहिलं तर इथे काय आहे? x आणि कोणाला मल्टिप्लाय? dy. या अशा दोन कॉम्बिनेशन तुमच्याकडे ऍट द सेम टाइम प्रेझेंट पाहिजे, एका वेळी प्रेझेंट पाहिजे. तेव्हा काय वापरता येतं आपल्याला? रूल नंबर 2. बट व्हॉट हॅपन इफ यू हॅव ओनली वन कंडिशन अमॉंग दिस टू? जर ह्या दोघांपैकी एकच प्रेझेंट असेल, म्हणजे असं होऊ शकतं एखाद्या वेळी की समजा तुमच्याकडे इथे f1 xy असं आहे dx, पण याच्यातनं y कॉमन नाही निघत, मात्र इथे x कॉमन निघतो. ओके, असा सिनेरियो असू शकतो की नाही? येस, असू शकतो. म्हणजे तुमच्याकडे ह्या तुमच्या n मधनं x कॉमन निघतो, म्हणजे x dy असं आहे. काय तुमच्याकडे? x dy आहे, पण इकडे मात्र ह्या तुमच्या m मधनं y कॉमन निघत नाही, मग फक्त x कॉमन निघतो. तर अशा सिनेरियोच्या वेळी काय करायचं? असं पण होऊ शकतं की तुमच्याकडे ह्या f1 मधनं y कॉमन निघतोय, म्हणजे y f1 xy dx प्लस, मात्र याच्यातनं x कॉमन निघत नाही, म्हणजे त्याच्यातनं x कॉमन घेणं पॉसिबल नाही किंवा नाहीच आहे कॉमन. असं सुद्धा असू शकतं. हा सुद्धा सिनेरियो असू शकतो. म्हणजे तुम्हाला एक गोष्ट नोटीस झाली आहे की ह्या ठिकाणी ह्या पहिल्या केसमध्ये x काय झालेला आहे? कॉमन आहे, y नाहीये. आणि x कोणाला मल्टिप्लाय? डोंट फॉरगेट, dy ला मल्टिप्लाय. म्हणजे कुठली कंडिशन होतीये? ही अशी कंडिशन, बरोबर. असं जेव्हा असेल, x कॉमन निघतोय, y कॉमन निघत नाही, तेव्हा जो रूल वापरायचा आहे मित्रांनो, तो रूल नंबर 3 जो आज आपण बघणार आहोत. लक्षात येत आहे? तो आज आपण बघणार आहोत रूल नंबर 3. मग अगदी आपला कॉमन सेन्स आपल्याला काय सांगतो की जर सर इथे x कॉमन निघतोय, x dy अशी टर्म येते, हे वर्कआउट होतं तर रूल नंबर 3 आहे. आणि मग जर y dx अशी टर्म निघत असेल तर इथे बघा y आहे, कॉमन निघतो, dx ला मल्टिप्लाय आहे, इकडे मात्र कुठलाही x कॉमन निघत नाही. तर अर्थातच अशा सिनेरियो मध्ये वी आर गोइंग टू यूज रूल नंबर 4. काय वापरणार आहोत आपण? रूल नंबर 4. तुमच्या समोर 3 गोष्टी ठेवल्यात. पहिलं म्हणजे याच्यासाठी वापरणार आहोत तो रूल नंबर 2. जेव्हा एकाच वेळी y इकडे कॉमन निघतो, इकडे x कॉमन निघतो, तेव्हा काय वापरायचा? रूल 2. रूल 3 कधी वापरायचा? जेव्हा x कॉमन निघतो, म्हणजे दिसतो तिकडे x कॉमन आहे किंवा घेता येतो, पण इकडे मात्र काहीही कॉमन निघत नाही, तेव्हा रूल नंबर 3 वापरायचा आहे. आणि रूल नंबर 4 कधी वापरायचा? इकडे y जेव्हा कॉमन निघतो, y dx. एवढ्या सगळ्या माझ्या चर्चेचा सारांश मी शॉर्टकट मध्ये इथे सांगण्याचा प्रयत्न करतो की इफ गिव्हन डिफरन्शियल इक्वेशन इज ऑफ द फॉर्म, कुठला फॉर्म? हा, म्हणजे याच्यामध्ये f1 xy असं एक फंक्शन आहे, म्हणजे m आहे थोडक्यात तो, dx प्लस, आणि इथे मात्र काय कॉमन निघतंय? लक्षात ठेवा, काय कॉमन निघतंय असं सांगितलं मी. इथे x कॉमन निघतो. ओके, आणि त्याला मल्टिप्लाय कोण आहे? dy आहे. कशातनं? f2 xy मधनं तुमचा x कॉमन निघतो, बरोबर. असा सिनेरियो जेव्हा असेल तेव्हा रूल नंबर 3 वापरायचा आहे. आणि रूल नंबर 3 डायरेक्ट वापरायचा का? कशासाठी वापरणार आहे रूल नंबर 3? इंटिग्रेटिंग फॅक्टर फाइंड आउट करण्यासाठी. मग डायरेक्ट इंटिग्रेटिंग फॅक्टर मिळणार आहे का? नाही. तर त्याच्यासाठी एक कंडिशन आहे आपल्याकडे. काय त्याच्यासाठी एक कंडिशन? बघा, समजून घ्या.
नॉर्मली आपण जेव्हा पार्शियल डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करतो ना, तेव्हा पहिल्यांदा काय कॅल्क्युलेट करतो, डॅबा एम बाय डॅबा वाय. क्लिअर आहे? एक्झॅक्टली चेक करण्यासाठी हे पहिल्यांदा वापरतो. मायनस इथे काय सांगा, डॅबा एन बाय डॅबा एक्स, त्याच्यानंतरच कॅल्क्युलेट करतो ना, मग मी मायनस केलं. आणि नॉर्मल सिनेरिओ मध्ये यम च्या नंतर काय येतो, एन येतो, एंडला काय एन येतो, म्हणून आपण डिनॉमिनेटरला काय घेणार आहोत, एन घेणार आहोत. काय घेणार आहोत आपण, एन. आणि हे कॅल्क्युलेशन केल्याच्या नंतर जर आपल्याला काही जे आन्सर मिळणार आहे त्या आन्सर मध्ये फक्त आणि फक्त जर एक्सच असेल, काय असेल, फक्त एक्सच, म्हणून काय लिहिलं मी, एफ ऑफ एक्स. म्हणजेच काय, हे काय असणार आहे, फंक्शन ऑफ एक्स ओनली. काय असणार आहे, फंक्शन ऑफ एक्स ओनली. लक्षात येतंय का? हे जे कॅल्क्युलेशन, आता हे अवघड आहे बरोबर, हे नीट करावं लागेल. हे कॅल्क्युलेशन केल्यावर जे आन्सर मिळणार आहे त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त एक्सच्या टर्म पाहिजेत, वायच्या नकोत. असं जेव्हा होल्ड होईल, असं जेव्हा फंक्शन एक्स मिळेल ज्याच्यामध्ये वाय नसेल, तर मग आपल्याला इंटिग्रेटिंग फॅक्टर सांगता येतो मित्रांनो. आणि तो इंटिग्रेटिंग फॅक्टर जो आहे त्याच्यासाठी आपल्याकडे फॉर्म्युला आहे, इंटिग्रेटिंग फॅक्टर इज इक्वल टू ई रेस टू इंटिग्रेशन, हे जे शोधलंय ते एफ ऑफ एक्स, आणि ऑब्व्हियसली आपण इंटिग्रेशन करणार आहोत विथ रिस्पेक्ट टू एक्स. आणि हा तुमचा काय आहे, इंटिग्रेटिंग फॅक्टर. सो रूल नंबर 3 जो आहे तो तुमच्या समोर ठेवलेला आहे मी. ओके. आणि कंपॅरेटिव्हली तुम्हाला सांगितलंय रूल नंबर 2 कधी वापरायचा, रूल नंबर 3 कधी वापरायचा, रूल नंबर 4 कधी वापरायचा आहे. ओके. सो रूल नंबर 3 झाला. आता इथे मी तुम्हाला रूल नंबर 4 सुद्धा पॅरलली सांगणार आहे लगेच. रूल नंबर 4, इफ द गिवन डीई डिफरन्शियल इक्वेशन इज ऑफ द फॉर्म. काय सांगितलं, इथे तुम्हाला एक्स जो आहे तो इथे कॉमन निघत होता, पण आता इकडे म्हणजे काय, इकडे काय आहे, इथे आहे तुमच्याकडे एक्स डीवाय. कुठली टर्म आहे, एक्स डीवाय आहे, बरोबर ना, बरोबर. मग इथे काय असणं अपेक्षित आहे, इथे एक्स डीवाय म्हटलं, इकडे काय वाय डीएक्स. करेक्ट. सो काय असणार, वाय डीएक्स. मग कुठनं कॉमन निघणार, पहिल्या फंक्शन मधनं. सो F1 XY, बरोबर. इथे मी लिहितो वेगळ्या कलरने. इकडे मात्र काहीही कॉमन निघत नाही, बरोबर. कॉमन निघत नाही, किंवा निघत असेल व्हॉटेवर, पण आपला सगळा पॉइंट ऑफ इंटरेस्ट कुठं आहे, इथं. इथं काय निघायला पाहिजे, आता इथे वाय निघायला पाहिजे कॉमन, आणि इथे डीएक्स असायला पाहिजे. लक्षात ठेवा, इथं जेव्हा मी एक्स कॉमन निघेल म्हणतो, इथे F1 XY आपल्याला त्याच्याशी घेणं देणं नाही, त्याच्यातनं काय कॉमन निघते किंवा काय काय फरक पडत नाही. आपल्यासाठी इंटरेस्ट काय आहे, एक्स डीवायचा आहे, आणि इथे पॉइंट ऑफ इंटरेस्ट काय आहे, वाय आणि डीएक्स आहे. सो एवढं लक्षात ठेवायचं की असं दिसलं पाहिजे. आणि असं जर असेल, आणि अजून एक त्याच्यामध्ये ऍडिशनल कंडिशन जी इथं वापरली तीच कंडिशन, अँड आता थोडंसं चेंज होईल की नाही, काहीतरी रिव्हर्स झालंय, एक्स डीवाय होतं तिथे वाय डीएक्स आहे. मग आता याचा सिनेरिओ सुद्धा काय होणार आहे, रिव्हर्स होणार आहे मित्रांनो. म्हणजे काय भेटणार आपल्याला, डॅबा एन बाय डॅबा एक्स मायनस डॅबा एम बाय डॅबा वाय. आणि आता इथे डिनॉमिनेटरला इथे एन होतं, तर इकडे काय असणार आहे, ऑब्व्हियसली इथे असणार आहे यम. आणि हे कॅल्क्युलेशन केल्यावर तुम्हाला मिळणार आहे फंक्शन ऑफ वाय. म्हणजेच काय की फंक्शन कोणाचं, फक्त वायचं. सो इथे आपण लिहिणार फंक्शन ऑफ वाय ओनली, राईट, फंक्शन ऑफ वाय ओनली. आणि मग याच्यावरनं जर असं आपल्याला मिळत असेल, जे येणारे आन्सर फक्त वायचं असेल, तर मग आपण इंटिग्रेटिंग फॅक्टर सांगू शकतो. इंटिग्रेटिंग फॅक्टर इज इक्वल टू e raised to integration of f of y dy. So this is all about integrating factor by using rule number 3 and rule number 4. हे प्रॉपरली करायचं आहे, यांच्यातला डिफरन्स जो आहे तो तुम्हाला एक्सप्लेन केलाय. मग आता आपण प्रत्यक्ष प्रॉब्लेम सॉल्व्ह करून ते अंडरस्टँड करून घेण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे. फर्स्ट प्रॉब्लेम. आता हा प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे, त्याच्यासाठी पहिल्यांदा त्याचा पॅटर्न बघूयात. काय पॅटर्न आहे, पॅटर्न कळाला की आपल्याला आन्सर सोपं जाणार आहे. तर लक्षात ठेवा, मी तुम्हाला काय सांगितलंय, रूल 3 मध्ये काय हवंय आपल्याला, एक्स डीवाय. काय हवंय, एक्स डीवाय असं दिसलं पाहिजे. मग आता याच्यामध्ये जर पाहिलं तर आपण, तर फर्स्ट स्टेप जी असते, फर्स्ट स्टेप कशी सॉल्व्ह करतो आपण, हे पहिलं तुमच्या फॉर्मॅटमध्ये आहे की नाही ते बघतो.
आणि त्याच्यासाठी तुम्हाला यम काय आहे, एन काय आहे हे सांगावं लागतं. सो यम इज इक्वल टू पूर्ण ब्रॅकेट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस एक्स अँड एन इज इक्वल टू एक्स वाय. डोंट फॉरगेट की आपण जी स्टँडर्ड प्रोसिजर आहे ती करणारच. म्हणजे फर्स्ट स्टेप काय आहे तर ही आहे, दुसरी स्टेप काय आहे तर एक्झॅक्टनेस चेक करणं, म्हणजे ते पार्शियल डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करणं, बरोबर ना. सो स्टेप नंबर 2 एक्झॅक्टनेस, हे विसरायचं नाही. आपण नॉन एक्झॅक्ट जरी करत असलो तरी आपल्याला कंडिशन चेक करावीच लागते. आणि आता तर असे फॉर्म्युले बघितले तर आपण ज्याच्यामध्ये डॅबा पार्शियल डेरिव्हेटिव्ह वापरायचेच आहेत. सो मग डॅबा यम बाय डॅबा वाय इज इक्वल टू, इथे तुमचं जे आहे त्याची पार्शियल डेरिव्हेटिव्ह घ्यायची डॅबा बाय डॅबा वाय एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस एक्स. ओके, आता हे सॉल्व्ह करूयात. विथ रिस्पेक्ट टू वाय करतोय मित्रांनो, एक्स स्क्वेअर हा पूर्णपणे कॉन्स्टंट झाला, त्याची डेरिव्हेटिव्ह काय होणार आहे, 0 होणार. मी लिहित नाही. वाय स्क्वेअरची डेरिव्हेटिव्ह काय होणार 2y, म्हणजे तुमच्याकडे डॅबा यम बाय डॅबा वाय इज इक्वल टू 2y झालं, बरोबर, इज इक्वल टू 2y. दुसरी पार्शियल डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायची आहे तर आपल्याला डॅबा एन बाय डॅबा एक्स असं लिहावं लागेल. सो डॅबा बाय डॅबा एक्स, एन जो आहे तुमच्याकडे तो लिहायचा इथे एक्स वाय. आता लक्षात घ्या, विथ रिस्पेक्ट टू काय करतोय, एक्स करतोय आणि वायला कॉन्स्टंट ट्रीट करतोय. सो विथ रिस्पेक्ट टू एक्स डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे 1 आणि वाय कॉन्स्टंट आहे तो ऍज इट इज राहील, म्हणजे आन्सर काय आलं वाय. ओके, सो डॅबा एन बाय डॅबा एक्स. सो हे तुमची सेकंड पार्शियल डेरिव्हेटिव्ह तुम्हाला मिळालेली आहे. आणि मग याच्यावरनं आपलं कंक्लुजन काय आहे ते आपण आता इथे लिहिणार. क्लिअरली डॅबा एम बाय डॅबा वाय इज नॉट इक्वल टू डॅबा एन बाय डॅबा एक्स. आणि हे जर इक्वल नाही तर याचा मिनिंग असा झाला, काय मिनिंग झाला, गिव्हन डीई इज नॉन एक्झॅक्ट. राईट. सो काय आहे ते नॉन एक्झॅक्ट आहे. आणि हे जर नॉन एक्झॅक्ट असेल तर मग आपल्याला पुढची स्टेप करायला लागते, जी आहे स्टेप नंबर 3, ज्याच्यामध्ये आपल्याला फाइंड आउट करायचा असतो इंटिग्रेटिंग फॅक्टर. मग आता जर तुम्ही पाहिलं तर आपल्याकडे जो चेक पॉइंट आहे तो काय आहे एक्स डीवाय. मग ऑब्झर्व करा, आता तुम्ही ऑब्झर्व करा इथे तुमच्याकडे काही कॉमन निघतंय का, याच्यातनं काही कॉमन निघत नाही. सो F1 XY असं म्हणून त्याला. आणि इथे मात्र जर पाहिलं तर काय दिसतोय आपल्याला एक्स डीवाय दिसतोय का, एक्स डीवाय आहे, वाय राहू देत. सो मग तुम्ही म्हणणार गिव्हन डिफरन्शियल इक्वेशन कंटेन्स एक्स डीवाय. ओके, कुठली टर्म आहे त्याच्याकडे त्या डिफरन्शियल इक्वेशन मध्ये एक्स डीवाय. आणि फक्त एवढंच सफिशियंट आहे का, नाही तर त्याच्याबरोबर अजून एक आपल्याला फॉर्म्युला वापरायचा आहे आणि त्याचा आन्सर एफ ऑफ इन टर्म्स ऑफ एक्स आलं पाहिजे, फक्त एक्स आलं पाहिजे. मग आता बघूया तिथं, मग ते कुठलं आहे फॉर्म्युला आता लक्षात आहे आपल्या, डॅबा एम बाय डॅबा वाय मायनस डॅबा एन बाय डॅबा एक्स आणि अपॉन काय आहे, अपॉन आहे एन. सो दिस इज इक्वल टू, करून बघूयात. डॅबा एम बाय डॅबा वाय जे शोधले ते बघा 2y आहे, मायनस डॅबा एन बाय डॅबा एक्स वाय आहे, अपॉन एन जो आहे, एन काय दिसतोय आपल्याला एक्स वाय. सो एक्स वाय. सो दिस इज इक्वल टू 2y मायनस वाय म्हणजे काय येणार वाय अपॉन काय आलं इथे एक्स वाय. सो फायनली जे आन्सर आहे आपलं ते आन्सर काय येते दिसतंय काय आपल्याला, वायला वाय कट झाला म्हणजे 1 अपॉन एक्स. आणि यालाच आपण म्हणणार आहोत एफ ऑफ एक्स. लक्षात आलंय, यालाच काय म्हणायचंय एफ ऑफ एक्स. आणि याचाच पुढे जाऊन यूज करायचा आहे, दिस इज द फंक्शन ऑफ एक्स ओनली. काय आहे हे, फक्त एक्सचं फंक्शन आहे. मग आता इंटिग्रेटिंग फॅक्टर जर आपल्याला फाइंड आउट करायचं आहे, ही कंडिशन होल्ड होतीये आणि हे फंक्शन फक्त एक्सचं येतंय, तर मित्रांनो याचा मिनिंग काय झाला, आपल्याला जो इंटिग्रेटिंग फॅक्टर आता लिहायचा आहे तो बिंदास लिहू शकतो काय, ई रेस टू इंटिग्रेशन एफ ऑफ एक्स डीएक्स. बरोबर. आता इंटिग्रेटिंग फॅक्टर जो आहे तो नीट कॅल्क्युलेट करूयात. इंटिग्रेशन एफ ऑफ एक्स काय आहे फंक्शन 1 अपॉन एक्स. सो 1 अपॉन एक्स डीएक्स. आणि मग आपल्याला माहिती आहे की याचं इंटिग्रेशन काय येतं, 1 अपॉन एक्सचं इंटिग्रेशन काय येतं लॉग एक्स येतं, करेक्ट. सो लॉग एक्स असं आलं. आता म्हणजे याचा मिनिंग काय झाला, हे आहे तुमचं इंटिग्रेटिंग फॅक्टर. याचाच मिनिंग काय झाला बरोबर, इंटिग्रेटिंग फॅक्टर इज इक्वल टू ई आणि लॉग एकमेकांना कट करतात, फक्त आणि फक्त इंटिग्रेटिंग फॅक्टर काय मिळाला मला, फक्त एक्स मिळाला. ई आणि लॉग एकमेकांना कट करतात, एक्स राहिला फक्त. सो अशा पद्धतीने मी इंटिग्रेटिंग फॅक्टर फाइंड आउट केला.
आता नेक्स्ट स्टेप मध्ये मला जे काय कॅल्क्युलेशन करायचंय ते कुठलं आहे, ह्या इंटिग्रेटिंग फॅक्टरने दिलेल्या डिफरन्शियल इक्वेशनला मल्टिप्लाय करायचं आहे. बरोबर, काय करायचंय, मल्टिप्लाय करायचंय. ते आता आपण इथं करून घेऊयात. आता हे एकदम इझी आहे, बघूयात काय होतंय. एक्स पूर्ण इक्वेशन लिहूयात. यम इथं आहे समजा, एक्स स्क्वेअर प्लस चला फर्दर कॅल्क्युलेशन्स करूयात. एक्स ने मल्टिप्लाय करायचं, एक्स क्यूब प्लस एक्स वाय स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर बरोबर dx प्लस ह्या एक्स ने इकडे पण मल्टिप्लाय करायचं, काय येणार, एक्स स्क्वेअर वाय dy इज इक्वल टू 0. मग मी तुम्हाला शिकवलंय की जर हे एवढं जर आलं तुमचं तर तुम्ही परत काय क्रॉस चेक करणार आहात का, बिलकुल नाही, काहीही चेक करायची गरज नाही. हे एक्झॅक्टच असतं, हे काय असणार आहे, एक्झॅक्टच असणार आहे. सो आपण डायरेक्ट लिहायचंय दिस इज एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन. बरोबर, आणि हे एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन आहे असं जेव्हा म्हणतो तेव्हा पुढची स्टेप काय लिहिणार आपण, स्टेप नंबर 5 ते लिहितो आपण जनरल सोल्युशन. मग त्याच्यासाठीचा फॉर्म्युला लक्षात आला, कुठला फॉर्म्युला, एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशनचाच फॉर्म्युला आहे. कुठला आहे, इंटिग्रेशन ऑफ यम डीएक्स, वाय ला ट्रीट करायचंय ऍज अ कॉन्स्टंट प्लस इंटिग्रेशन, आणि इथे त्याच टर्म्स घ्यायच्यात कोणामधल्या, यन मधल्या, टर्म्स ऑफ यन नॉट कंटेनिंग एक्स dy इज इक्वल टू सी. व्हॅल्यू पुट करूयात आपण, बघू काय येते ते. इंटिग्रेशन यम लिहूयात, हा पहिला ब्रॅकेट म्हणजे यम आहे तो लिहायला लागेल, एक्स क्यूब प्लस एक्स वाय स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर. ओके, इथे वाय कॉन्स्टंट आहे dx प्लस, हे इंटरेस्टिंग आहे, टर्म्स ऑफ एन नॉट कंटेनिंग एन. आता इथे नॉट कंटेनिंग एक्स, ह्या तुमच्या एन मध्ये अशा टर्म्स घ्या ज्यांच्यामध्ये एक्स नाही, पण इथं ऑलरेडी एक्सच आहे, एकच टर्म आहे त्याच्यात एक्स आहे, म्हणजे टर्म कुठलीही नाही. आणि कुठलीही टर्म नसेल तर काय लिहायचंय, 0 लिहायचे, डोंट फॉरगेट, 1 लिहायचा नाही. सो 0 लिहायचं, मग याचा पूर्ण एवढा पार्ट काय होणार, 0 होऊन जाणार. मग आता पुढे काय येईल बघा, इंटिग्रेशन, एकाचं इंटिग्रेशन करूया. एक्स क्यूबचं इंटिग्रेशन करायचंय, वाय कॉन्स्टंट आहे, एक्स क्यूबचं इंटिग्रेशन काय येणार सांगा, एक्स रेस टू 4 अपॉन 4. कुठला फॉर्म्युला आठवतं का, कुठला फॉर्म्युला, एक्स रेस टू एन चा फॉर्म्युला वापरायचा. काय इंटिग्रेशन येतं याचं, एक्स रेस टू एन प्लस 1 अपॉन एन प्लस 1. सो एक्स रेस टू 4/4 केलं, प्लस इथे एक्स आहे, वाय स्क्वेअर हा कॉन्स्टंट आहे, लक्षात घ्या, वाय स्क्वेअर कॉन्स्टंट आहे, ऍज इट इज राहणार तो. एक्सचं इंटिग्रेशन येणार आहे एक्स स्क्वेअर बाय 2, आणि वाय तुमचा जो आहे वाय स्क्वेअर तो ऍज इट इज येणार, बरोबर, वाय स्क्वेअर ऍज इट इज, प्लस इथे एक्स स्क्वेअरचं इंटिग्रेशन काय येणार, ह्या रूल नुसार एक्स क्यूब बाय 3, राईट, प्लस, आणि हो पुढे सगळा पार्ट काय होतो, 0 होतो, म्हणजे तो पुढचा पार्ट लिहायची गरज नाही, आणि तुम्ही इज इक्वल टू काय लिहिणार, सी लिहिणार. ओके, मग आता याच्यात अजून तुम्हाला मॉडिफिकेशन करायचं असेल तर तुम्ही मॉडिफिकेशन करू शकता, फार काही त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन करण्यासारखं नाही. सो हे एवढं लिहिलं तरी चालेल. दिस इज नथिंग बट युअर जनरल सोल्युशन. एखाद्याला वाटलं तर तो अजून मॉडिफाय करू शकतो. कसं मॉडिफाय करणार, तो ह्या सगळ्यांचा एलसीएम फाइंड आउट करत, जो काय आहे तो आपल्याला दिसतोय 12 येईल, 12 येईल म्हणजे इकडे काय करायचंय, मग सगळीकडे आपल्याला 12 ने मल्टिप्लाय करायला लागेल, आणि म्हणजे येईल आन्सर ती येईल. ठीक आहे, पण हे सुद्धा परफेक्ट आहे, काही अडचण नाही. नेक्स्ट प्रॉब्लेम. आता इथे सुद्धा आपल्याला ऑब्झर्व करायचं आहे, सगळं ठीक आहे, पण पहिल्यांदा स्टेप 1 मध्ये ह्या डिफरन्शियल इक्वेशनला स्टँडर्ड फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचंय, आणि मग नेहमीची प्रोसेस म्हणजे एक्झॅक्टनेस चेक करायचा आहे, आणि मग जर एक्झॅक्ट नसेल तर मग पॅटर्न आयडेंटिफाय करायला जायचंय, तोपर्यंत नाही. सो पहिल्या स्टेप मध्ये नेहमीचं रुटीन काम करायचंय, यम काय आहे, एन काय आहे, पण हे स्टँडर्ड फॉर्म मध्ये नाहीये. मग करूया स्टँडर्ड फॉर्म मध्ये. पहिल्यांदा हे ऍज इट इज लिहितो मी, बघा काय करतोय, ऍज इट इज लिहितो, म्हणजे काय येणार सांगा, tan y मायनस 3x रेस टू 4 dx. ओके, ऍज इट इज लिहिलं, आणि याला आता पलीकडे लिहिलं म्हणजे साइन काय झालं त्याचं, मायनस एक्स सेक स्क्वेअर वाय
मायनस एक्स स्क्वेअर कॉस वाय डी वाय आणि इज इक्वल टू काय लिहिलं 0. आता हे मायनस साईन नको असतं मला, कारण मला mdx प्लस एनडीवाय हा फॉर्मॅट पाहिजे. मग हे साईन नको मला, मग मी काय करेल, इथे हे मायनस साईन मी थ्रूआउट मल्टिप्लाय कराल, आतमध्ये इथं प्लस लिहिल, मग इथे मला मायनस होईल इथे, आणि इथे काय होणार प्लस. सो असं अकॉर्डिंगली मी मॉडिफाय करून घेतलं त्याला. ठीक आहे, आता हे झालं तर मग माझा यम काय आणि एन काय हे क्लिअर आहे आपल्या समोर. हा पार्ट आहे, याला मी यम म्हणल. सो टॅन वाय मायनस 3x⁴, राईट. आणि एन जो आहे तो एवढा सगळा आहे, मायनस एक्स सेक स्क्वेअर वाय प्लस एक्स स्क्वेअर कॉस वाय. ठीक आहे, सो यम आणि एन मिळाला मला. मग पुढची स्टेप जी आहे, स्टेप नंबर 2, ज्याच्यामध्ये मला एक्झॅक्टनेस चेक करायचा आहे. आणि एक्झॅक्टनेस चेक करण्यासाठी पहिली पार्शियल डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायला लागते, डॅबा एम बाय डॅबा वाय. सो इथे तुमच्याकडे यम आहे तो यम लिहिला, आता हे सॉल्व्ह करूयात. सो काय येणार बघा, विथ रिस्पेक्ट टू वाय करतो, टॅन वाय ची डेरिव्हेटिव्ह जी आहे ती काय येते, सेक स्क्वेअर वाय. आता इथे सगळं कॉन्स्टंट झालं, 3 कॉन्स्टंट, एक्स कॉन्स्टंट, रेस टू 4 कॉन्स्टंट. सो त्या कॉन्स्टंटची डेरिव्हेटिव्ह काय होते, 0 होऊन जाते, आपल्याला माहिती आहे. सो डॅबा एम बाय डॅबा वाय हे जे आहे हे आन्सर माझं आलेलं आहे, सेक स्क्वेअर वाय. आता इथे दुसरी पार्शियल डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायची, कुठली, एनची. सो डॅबा एन बाय डॅबा एक्स असं करतोय आपण, डॅबा बाय डॅबा एक्स हा पूर्ण ब्रॅकेट लिहायचा आहे, मायनस एक्स सेक स्क्वेअर वाय प्लस एक्स स्क्वेअर कॉस वाय. फाईन. सो डॅबा एन बाय डॅबा एक्स इज इक्वल टू, विथ रिस्पेक्ट टू एक्स करतो म्हणजे वायला कॉन्स्टंट ट्रीट करायचं आहे. सो सेक स्क्वेअर वाय हा कॉन्स्टंट झाला, ॲज इट इज लिहिणार. बट इथे मला सांगा, मायनस एक्सची डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे, -1 येणार आहे. सो -1 आणि त्याला मल्टिप्लाय करायचे सेक स्क्वेअर वाय ने, करेक्ट. प्लस इथे सांगा एक्स स्क्वेअरची डेरिव्हेटिव्ह किती येणार, 2x येणार. आणि कॉस वाय हा कॉन्स्टंट आहे, सो त्याला कॉस वाय ॲज इट इज लिहावं लागेल आपल्याला. सो ही माझी सेकंड पार्शियल डेरिव्हेटिव्ह झाली. अशा पद्धतीने मला 2 पार्शियल डेरिव्हेटिव्ह मिळालेले आहेत. आणि क्लिअरली मी सांगू शकतो, काय सांगू शकतो मी, डॅबा एम बाय डॅबा वाय इज नॉट इक्वल टू डॅबा एन बाय डॅबा एक्स. बरोबर. आणि हे इक्वल नाही, बरोबर, हे इक्वल नाही. सो कंक्लुजन काय आहे, गिव्हन डी इज नॉन एक्झॅक्ट. आपण मल्टिपल टाइम्स करतोय पोरं, त्याच्यामुळे आपल्याला हे जमलंच पाहिजे. आता किती वेळा आपण तेच करतोय जरा विचार करा. आपण हे स्टेटमेंट किती वेळा लिहिले त्याचा विचार करा. परफेक्शन आलं पाहिजे याच्यात, आपल्याला पैकीच्या पैकी मार्क्स मिळवायचे. एकही मार्क्स अलाउड नाही घालवण्यासाठी, मिळालेच पाहिजेत. कारण इतके क्वेश्चन्स करतोय आपण, मल्टिपल क्वेश्चन्स केलेत, त्याच्यामुळे जमलंच पाहिजे. कळालं? ठीक आहे, आय होप तुम्हाला कळालं असेल, राईट. मग आता पुढची स्टेप करायची आहे, स्टेप नंबर 3, ती आहे इंटिग्रेटिंग फॅक्टरची. आणि इंटिग्रेटिंग फॅक्टरसाठी आपल्याला आयडेंटिफाय करायला लागतो पॅटर्न. सो गिव्हन डिफरन्शियल इक्वेशन, जरा ऑब्झर्व करूयात. हे आहे तुमचं, आता हे गिव्हन म्हणायचं म्हणजे हे नाही, आता हे. तर याच्यामध्ये जर तुम्ही नोटीस केलं असेल तर याच्यातनं काय कॉमन निघू शकतं ते आता इथं लिहितो मी. ओके, गिव्हन डिफरन्शियल इक्वेशन कॅन बी रिटन ॲज, मी इथे लिहितो ते बघा, रिअरेंज करून कसं लिहिणार मी, टॅन वाय मायनस 3x⁴ dx प्लस, याच्यातनं काय कॉमन निघतंय का, याच्यातनं काही कॉमन निघत नव्हतं. इथे बघा एक्स आणि इथं एक्स स्क्वेअर, म्हणजे याच्यातनं काय कॉमन निघणार, एक्स कॉमन निघतोय. सो एक्स, आणि मग ब्रॅकेटमध्ये काय राहतं, मायनस सेक स्क्वेअर वाय प्लस एक्स स्क्वेअर पैकी एक एक्स गेला म्हणजे एक्स राहिला, एक्स कॉस वाय dy इज इक्वल टू 0. रिअरेंज केलं, यस.
मग आता इथे पुढे त्याच्या जाऊयात. हे नीट रीड केल्यानंतर लक्षात आलं आपल्या कॉमन निघाला, एक्स डीवाय मिळाला. काय मिळाला? येस. सो दॅट इम्प्लाइज दिस डिफरन्शियल इक्वेशन कंटेन्स, काय कंटेन करते ते? एक्स डीवाय. लक्षात ठेवा काय आहे, काय दिसतंय त्याच्यामध्ये? एक्स इंटू डीवाय. आणि जर एक्स इंटू डीवाय मिळालं तर आपण विचार करू शकतो की रूल 3 अप्लाय होऊ शकतो का. अजून काय, अजून कुठली गोष्ट चेक करायची आहे? डॅबा एम बाय डॅबा वाय मायनस डॅबा एन बाय डॅबा एक्स अपॉन काय चेक करतो आपण? एन. सो बघूयात आता हे काय येते. ठीक आहे, आता डॅबा एम बाय डॅबा वाय हे आहे इथे सेक स्क्वेअर वाय मायनस, आता मायनस आहे, पुढच्यांच्या साइन रिव्हर्स करून लिहू डायरेक्ट आपण. सो मायनसने काय होणार? पुढच्यांच्या साइन. नसेल समजत तर एकदा लिहितो इथे, डोंट वरी. मायनस सेक स्क्वेअर वाय प्लस 2x कॉस वाय अपॉन, हा एन आहे तो एन लिहूयात आपण. सो मायनस एक्स सेक स्क्वेअर वाय प्लस एक्स स्क्वेअर कॉस वाय. राईट, सिम्प्लिफाय करूयात. सेक स्क्वेअर वाय मायनस मायनस होणार प्लस सेक स्क्वेअर वाय, ह्या मायनसने प्लस काय होणार? मायनस 2x कॉस वाय अपॉन, इथे याच्यातनं काय कॉमन निघते बघा? एक्स कॉमन निघेल. काय निघेल? एक्स कॉमन. किंवा आपण त्याच्यातनं मायनस एक्स कॉमन काढू. मायनस पुढे सांगेल का? मायनस एक्स. आणि मग इथे काय होणार? मायनस एक्स कॉमन काढल्यावर सेक स्क्वेअर वाय, इथे मायनस साइन लागेल, एक्स कॉस वाय. राईट. इथे काय झालं? 2 सेक स्क्वेअर वाय मायनस 2x कॉस वाय अपॉन मायनस एक्स सेक स्क्वेअर वाय मायनस एक्स कॉस वाय. फाईन, याच्यातनं 2 कॉमन घ्या. 2 काय राहिलं ब्रॅकेटमध्ये? सेक स्क्वेअर वाय मायनस 2 तर गेला ना, मग राहिला फक्त एक्स कॉस वाय अपॉन मायनस एक्स सेक स्क्वेअर वाय मायनस एक्स कॉस वाय. आता मी तुम्हाला इलस्ट्रेट करतोय म्हणून मी एवढं डिटेलिंग करतोय. अदरवाईज मित्रांनो गरज नाही एवढं सगळं लिहायची. तुम्ही याच्यावरनं शॉर्टकटमध्ये लिहू शकता, हे काय अडचण नाही. मग तुम्ही नोटीस केलंय की हा पूर्ण ब्रॅकेट जो आहे, हा पूर्ण ब्रॅकेट ह्या खालच्या ब्रॅकेटला पूर्णपणे कॅन्सल आउट करेल. मग शिल्लक जे आहे ते शिल्लक काय राहणार आहे ते बघून घ्या. फक्त -2 अपॉन एक्स एवढं शिल्लक राहणार आहे. बरोबर, -2 अपॉन एक्स. and this is nothing but the function of x only, right? So f of x. मग इंटिग्रेटिंग फॅक्टर जो आहे, म्हणजे आपल्या दोन कंडिशन पैकी दोन्ही कंडिशन होल्ड्स होतात. मग इंटिग्रेटिंग फॅक्टर e रेस टू इंटिग्रेशन ऑफ f of x dx. सो दिस इज इक्वल टू काय येणार बघा? e रेस टू इंटिग्रेशन f of x म्हणजे काय? -2 अपॉन x dx. आता मी डायरेक्ट लिहितो, मला माहिती आहे आन्सर काय येतं याचं. e रेस टू -2 येईल, कॉन्स्टंट बाहेर लिहिला. 1 अपॉन एक्स चं इंटिग्रेशन काय येतं? लॉग एक्स. आता मग हे नेहमीप्रमाणे आपल्याला माहिती आहे, काय करतो आपण? हेच लिहिताना काय करतो? e रेस टू लॉग, आणि हे जे काय इथे कॉन्स्टंट आहे तो एक्स ची पॉवर म्हणून लिहितो. सो एक्स रेस टू -2 असं आलं. आणि मग ऑब्व्हियसली आणि लॉग एकमेकांना कट करतात, आणि म्हणून फायनल आन्सर जे आहे, माझं फायनल आन्सर जे आहे इंटिग्रेटिंग फॅक्टरचं इज इक्वल टू काय येणार सांगा? हे कट झालं, एक्स रेस टू -2 म्हणजेच काय? एक्स 1 अपॉन एक्स स्क्वेअर आलं. काय आला? इंटिग्रेटिंग फॅक्टर 1 अपॉन एक्स स्क्वेअर. ओके, सो लक्षात आलं असेल तुमच्या. हे आता नेक्स्ट स्टेप जी आहे स्टेप नंबर 4 आणि मल्टिप्लिकेशन. सो इंटिग्रेटिंग फॅक्टरने मल्टिप्लाय करायचे. आता डायरेक्ट लिहूयात आपण. इंटिग्रेटिंग फॅक्टर सापडलाय आपल्याला 1 अपॉन एक्स स्क्वेअर, आणि मल्टिप्लाय करायचे पूर्ण डिफरन्शियल इक्वेशन. कुठलं डिफरन्शियल इक्वेशन? तर हा, तुम्ही हे घेऊ शकता किंवा हे पण लिहिलं तरी चालेल, पण आपण आता हे लिहिणार आहोत. सो tan y मायनस 3x रेस टू 4 dx प्लस मायनस एक्स सेक स्क्वेअर वाय प्लस एक्स स्क्वेअर कॉस वाय.
dy इज इक्वल टू 0. आणि मी शिकवतो तसं नेहमीप्रमाणे डिवाइड करून घ्या प्रत्येक टर्मला. सो काय मिळेल, tan y अपॉन एक्स स्क्वेअर मायनस 3x⁴ अपॉन एक्स स्क्वेअर. हा झाला m. इथल्या प्रत्येक टर्मला डिवाइड करूया मायनस एक्स सेक स्क्वेअर y अपॉन एक्स स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर कॉस y अपॉन एक्स स्क्वेअर dy इज इक्वल टू 0. मग आता कॅन्सल आउट होणार आहे त्याच्यातलं बऱ्याचशा गोष्टी डायरेक्ट लिहिलं तरी चालेल. काय येते बघा, इथे एक्स स्क्वेअर आहे तर ह्या पॉवरच्या 2x ला कट करेल म्हणजे काय येईल, tan y अपॉन एक्स स्क्वेअर मायनस 3 आणि इथे एक्स स्क्वेअर आणि इथे x⁴ म्हणजे वर काय राहील, एक्स स्क्वेअर राहील, एवढंच राहील फक्त dx प्लस इथे एक्स स्क्वेअर आहे, इथे एक एक्स आहे म्हणजे काय ना मायनस सेक स्क्वेअर y अपॉन एक्स येईल, फक्त एक एक्स कट झाला प्लस एक्स स्क्वेअर दोन्ही कॅन्सल होणार आहेत म्हणजे फक्त राहील कॉस y dy इज इक्वल टू 0. आणि मग म्हणायचं दिस इज एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन. विदाउट हेजिटेशन लिहायचे डायरेक्ट. पुढची स्टेप जी आहे स्टेप नंबर 5. आणि माहिती आपल्याला जनरल सोल्युशन कसं लिहितो, इंटिग्रेशन ऑफ m बाय कीपिंग y कॉन्स्टंट. इंटिग्रेशन कोणाचं इंटिग्रेशन घ्यायचं, m ह्या फंक्शनचं इंटिग्रेशन घ्यायचं आणि y ला कॉन्स्टंट ट्रीट करायचं. tan y अपॉन एक्स स्क्वेअर मायनस 3x⁴ सॉरी इथे 3x² आहे, ओके 3x² dx आणि y ला ट्रीट करायचे कॉन्स्टंट. बरोबर, y ला काय केलं, कॉन्स्टंट ट्रीट केलं, m लिहिला मी प्लस. आता इथे कुठल्या टर्म्स घ्यायच्या दुसऱ्या इंटिग्रेशन मध्ये की ज्यांच्यामध्ये x नाही, ही टर्म मध्ये x आहे म्हणजे ही घ्यायची नाही. कोण घ्यायचं, डायरेक्ट cos y. सो cos y dy इज इक्वल टू c. आता हे सॉल्व्ह करूयात. याच्यामध्ये tan y हा कॉन्स्टंट आहे, सो 1/x² च इंटिग्रेशन घ्यायचंय. मग मी तुम्हाला खूप वेळा सांगितलंय मित्रांनो की tan y ऍज इट इज कॉन्स्टंट आहे आणि 1/x² च इंटिग्रेशन काय येतं, -1/x येतं. काय येतं, -1/x -3 आणि इथे काय येणार सांगा, x² च इंटिग्रेशन काय येणार, x³/3 करेक्ट प्लस. आता इथे cos y आहे आणि cos y चं इंटिग्रेशन काय येतं, मायनस साइन येतं. काय येतं, मायनस साइन म्हणजे मायनस साइन y इज इक्वल टू c. हे तुमचं आन्सर झालंय. म्हणजे अजून थोडंसं सिम्प्लिफाय केलं तर मायनस tan y अपॉन x 3 ला 3 कट झाला मायनस x³ मायनस साइन y इज इक्वल टू c. दिस इज युअर जनरल सोल्युशन. अजून फार फार तर काय करू शकता, सगळ्यांचे साइन रिव्हर्स करून घेऊ शकता. म्हणजे हे असं लिहिलंय त्याच्याऐवजी इथे प्लस 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 इज इक्वल टू सी, त्याने काय फरक पडत नाही. म्हणजे असंही लिहू शकता याच्याऐवजी प्लस प्लस प्लस. फाईन.